अदृश्य धागे. आज मी तुम्हाला अशा एका कथेबद्दल सांगणार आहे, जिथे प्रेम होतं, विश्वास होता, पण त्यामागे लपलेलं होतं एक थंडगार रहस्य आणि विश्वासघात. आर्या एक तरुण आणि प्रतिभावान आर्किटेक्ट. तिचं आयुष्य तिच्या सुंदर डिझाईन्सप्रमाणे रेखीव आणि सरळ होतं. तिला स्वतःचं घर हवं होतं, स्वतःची ओळख हवी होती. ती तिच्या स्वप्नांच्या अगदी जवळ होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एका संध्याकाळी आर्या घरी परतली. तिच्या अपार्टमेंटच्या दाराजवळ एक निनावी कुरिअर पडलेलं होतं. त्यावर कुणाचंही नाव किंवा पत्ता नव्हता. आतमध्ये होत्या फक्त 2 वस्तू, एक सुंदर पण रिकामी डायरी आणि एक जुना कॅमेरा. आर्याने खांदा उडवला. कोण पाठवेल हे? तिने विचार केला. तिला वाटलं कुणीतरी मित्रांनी गंमत केली असेल. तिने त्या डायरीत लिहायला सुरुवात केली आणि कॅमेरा घेऊन फोटो काढले. पण जशी तिने त्या वस्तू जवळ केल्या, तसं तिच्याभोवती जग विचित्र होऊ लागलं. अचानक तिला सतत कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा भास होऊ लागला. रात्रीच्या शांततेत कुजबूज ऐकू येऊ लागली. तिच्या कामाच्या ठिकाणी तिच्या डिझाईन्समध्ये चुका निघू लागल्या, ज्यामुळे तिची नोकरी धोक्यात आली. आर्या घाबरली. ती एकटी पडली होती. याच गोंधळात तिच्या आयुष्यात समर्थची एंट्री झाली. एका कॉफी शॉपमध्ये त्यांची भेट झाली. समर्थ एक आकर्षक आणि रहस्यमय फोटोग्राफर होता. त्यांच्यात मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आर्याला समर्थच्या सहवासात सुरक्षितता जाणवली. तिच्या प्रत्येक संशयावर विश्वास ठेवणारा तो एकमेव होता. त्या डायरीत काही जुने पत्ते आणि तारखा होत्या. समर्थच्या मदतीने आर्याने त्या ठिकाणांची चौकशी करायचं ठरवलं. त्यांना धक्का बसला. हे सगळं एका जुन्या न सुटलेल्या खून प्रकरणाशी संबंधित होतं. बळी पडलेला माणूसही एक आर्किटेक्ट होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची जीवनशैली आणि घटना आर्याच्या आयुष्याशी खूप मिळत्या-जुळत्या होत्या. आर्या आणि समर्थ जसजसे या प्रकरणात खोलात जाऊ लागले, तसे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना पुरावे मिळाले जे एका मोठ्या आणि शक्तिशाली बांधकाम मालकाकडे इशारा करत होते. पण जसे ते पुढे जात होते, तसे समर्थचे वागणे बदलत गेले. तो काहीतरी लपवत असल्याचे आर्याच्या लक्षात आले. एक दिवस आर्याला त्या कॅमेऱ्यामध्ये काही फोटो मिळाले, जे तिने चुकून काढले होते. त्या फोटोमध्ये समर्थ त्या मोठ्या बांधकाम मालकासोबत गुप्तपणे भेटताना दिसत होता. आर्याला धक्का बसला. तिला कळलं की समर्थच तिला या जाळ्यात ओढत आहे. त्याने तिला ती डायरी आणि कॅमेरा दिला होता. तो त्या मोठ्या गुन्हेगारासाठी काम करत होता, किंवा कदाचित त्याहूनही मोठा गुन्हेगार तो स्वतःच होता. त्याचं प्रेम फक्त एक मुखवटा होता. आर्याने हिंमत सोडली नाही. तिच्यावर झालेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी तिने स्वतःला सावरले. तिने थेट त्या मालकासमोर जाऊन समर्थाचा पर्दाफाश केला. तिने गोळा केलेले सर्व पुरावे पोलिसांना दिले. शेवटी सत्य जिंकले. समर्थ आणि तो बांधकाम मालक दोघेही पकडले गेले. आर्याने तिच्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याने स्वतःला वाचवले. ती आता अधिक मजबूत झाली होती. आयुष्यात काही धागे इतके गुंतागुंतीचे असतात की ते कधी आणि कुठे जुळतील हे सांगता येत नाही. पण शेवटी सत्याचा धागा नेहमीच मजबूत असतो. आर्याने प्रेमाच्या मुखवट्याआड लपलेल्या धोक्यातून स्वतःला बाहेर काढले आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली.